आता पाहूयात आपला तालुका आपली बातमी. अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरेंचा राहुरी इथं कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती इथून भव्य मिरवणूक काढून बाजारपेठेमध्ये सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. या सत्कार समारंभासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. संगमेश्वर सोनवी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचं काम पूर्णत्वास गेलंय. नवीन पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासातून अखेर सुटका झाली आहे. तुकोबांची पालखी यावर्षी नवीन रथात विराजमान होणार आहे. नवीन पालखी रथासाठी 250 किलो चांदी, 150 घनफूट सागवान लाकडाचा वापर करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे तासगाव तालुक्यातील अग्रणी नदी पुन्हा प्रवाहित झाली आहे. सावळस परिसरात नदीपात्रातून पाणी वाहू लागल्यानं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं. सोलापूरच्या करमाळ्यात जोरदार पाऊस झाला. देवळाली रोशेवाडी भागात वादळी पावसानं हजेरी लावली. या जोरदार वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाले. यावेळी घरावरील दगड पडून 2 महिला किरकोळ जखमी झाल्यात. वादळी वाऱ्यामुळे परिसरात काही प्रमाणात मालमत्तेचंही नुकसान झालं. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये मुसळधार पाऊस झाला. इचलकरंजीत अनेक घरात पाणी शिरले. तर या पावसामुळे हलकर्णी बसरगे ओढ्यावरील रस्ता वाहून गेला. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मावळमधील तळेगाव दाभाडेमध्ये तुळजाभवानी मंदिरातून चोरीला गेलेल्या देवीच्या चांदीच्या मुकुटाचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून चोरीला गेलेला 1 किलो 300 ग्राम वजनाचा चांदीचा मुकुट जप्त करण्यात आला. तळेगाव पोलिसांनी अवघ्या काही दिवसात गुन्हा उघडकीस आणलाय. गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन परिसरात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारे 7 हायवा जप्त केलेत. आमदार विजयसिंह पंडितांच्या तक्रारीनंतर ही प्रशासनानं कारवाई केली. या कारवाईत सुमारे 2 कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय. तर या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले.